पहा, आज आपण प्रज्ञाशोध सामान्य ज्ञान सराव पेपर क्रमांक 9 इयत्ता 3 विषय आहे इंग्रजी व बुद्धिमत्ता। संपूर्ण पेपरचं सोल्युशन आज आपण पाहणार आहोत, कारण आता शेवटच्या टप्प्यामध्ये आपला हा सराव आलेला आहे। तर पहा, इंग्रजीचा पहिला प्रश्न आहे, चूज द अल्टरनेटिव्ह विच शो रॉंग वे ऑफ रायटिंग द फॉलोइंग स्ट्रोक्स। म्हणजे चुकीच्या पद्धतीने कोणता स्ट्रोक आहे। तर पहा, आपण या ठिकाणी ए बी सी डी स्मॉल कॅपिटल दोन्ही पण डायरेक्शन पाहिलेले आहे। तर चुकीचा कोणता आहे? या ठिकाणी चुकीचा आहे पर्याय क्रमांक 3। त्यानंतर पहा, दुसरा प्रश्न, विच ऑफ द फॉलोइंग वर्ड स्टार्ट ऑफ द डिफरंट साऊंड। म्हणजे वेगळ्या उच्चाराने, डिफरंट म्हणजे वेगळा उच्चाराने सुरू होणारा कोणता आहे? तर आपल्याला त्या ठिकाणी पर्याय क्रमांक आहे 2 नाही 4। पहा, कारण बॅट बॅड बॅग आणि हे काय होतंय, सी ने सुरू होते, म्हणून पर्याय क्रमांक 4। आता पुढं, विच ऑप्शन डिड नॉट मॅच विच इट्स सेट ऑफ लेटर्स विथ अदर्स। म्हणजे खाली कोणत्या अक्षरांचा संच जुळणारा नाही। तर पहा, सगळ्या याच्यामध्ये काय केलं, कॅपिटल स्मॉल घेतलंय आणि 2 याच्यामध्ये काय केलेलं आहे, तर पूर्ण त्या ठिकाणी स्मॉल अक्षर घेतलेले आहेत। त्यानंतर पुढचा आहे, विच ऑफ द फॉलोइंग वर्ड इज फर्स्ट इन द अल्फाबेटिकली ऑर्डर। म्हणजे खालीलपैकी कोणता शब्द आहे की तो पहिला येईल। आता आपण तुम्हाला हे शिकवलेलं आहे, मराठीमध्ये पण शिकलो होतो आपण, वर्णानुक्रमे लावा। तर याच्यामध्ये पर्याय क्रमांक या ठिकाणी येईल 3, क्लीन। त्यानंतर सी द पिक्चर फाइंड द लेटर दॅट कंप्लीट द वर्ड। या ठिकाणी चित्र जे दाखवले ते बॅटचं दाखवले, मग बॅटची स्पेलिंग काय आहे? आता हे सोपे प्रश्न आहेत ना, थोडेसे फास्ट सोडवायचे। काय येईल? हे उत्तर येईल। पुढं 6वा प्रश्न, सिलेक्ट द ॲक्शन वर्ड रिलेटेड विथ द गिवन पिक्चर। आता ते चित्रामध्ये काय ॲक्शन करतंय ते माकड, तर जंप घेतंय, म्हणजेच पर्याय क्रमांक त्या ठिकाणी 3 हा पर्याय येईल। त्यानंतर 7वा प्रश्न, चूज द करेक्ट स्पेलिंग ऑफ द फॉलोइंग। म्हणजे खाली कशाचं स्पेलिंग बरोबर आहे? तर पर्याय क्रमांक 2, हॉर्स। 8वा प्रश्न, व्हॉट डज अ बेकर सेल। म्हणजे आपण जे बेकरी असते त्या बेकरीमध्ये गेल्यानंतर आपल्याला काय भेटतं? तर पर्याय क्रमांक त्या ठिकाणी 3 काय भेटतं आपल्याला? ब्रेड भेटतात बेकरीमध्ये, कारण फ्रूट नाही, राईस नाही, शुगर नाही, तर काय भेटतं? ब्रेड। प्रश्न 9वा, विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट रायमिंग वर्ड। म्हणजे याच्यामध्ये यमक न जुळणारा शब्द कोणता आहे? पहा, बॉल, टॉल, ऑल, तो कोणता शब्द नाही रायमिंग वर्ड, म्हणजे पर्याय क्रमांक 3 त्या ठिकाणी। प्रश्न आहे 10वा, चूज द अपोजिट वर्ड फॉर गिवन वर्ड। अपोजिट म्हणजे विरुद्धार्थी शब्दांचा पर्याय निवडा, आणि हे दिले तुम्हाला त्या ठिकाणी नियर। नियर म्हणजे जवळ, आणि त्याच्या विरुद्ध लांब, लांबला काय येईल? फार, पर्याय क्रमांक 3। पुढे 11वा प्रश्न, फाइंड द मिनिंगफुल स्मॉल वर्ड फ्रॉम द फॉलोइंग वर्ड। म्हणजे खाली शब्दातील अक्षरापासून तयार होणारा लहान अर्थपूर्ण शब्द तयार करायचा। अर्थपूर्ण, पहा या ठिकाणी अर्थपूर्ण कोणता शब्द तयार होतोय? तर या ठिकाणी पर्याय क्रमांक 2 हा अर्थ अँट म्हणजे मुंगी। पुढे पास 12वा प्रश्न आहे, विच वर्ड विल कम आफ्टर मॅप इन द डिक्शनरी। म्हणजे जे शब्दकोश आहे त्या मॅप या शब्दानंतर कोणता शब्द येईल? तर कोणता येईल मॅप नंतर? मॅट, पर्याय क्रमांक 1। 13वा प्रश्न, इट बिगॅन्स विथ एन अँड एंड्स विथ ई। म्हणजे एन ने सुरू होणारा आणि एन ने त्याचा शेवट होणारा। वी कॅन स्मेल विथ इट, व्हॉट इज इट। म्हणजे आपण त्याचा वास आपण घेण्यासाठी उपयोग करतो, मग कोणता आहे? तर त्या ठिकाणी पर्याय क्रमांक 3
नोज. त्यानंतर पुढे 14वा प्रश्न, विच ऑफ द फॉलोइंग ग्रीटिंग्स म्हणजे तुम्ही त्या ठिकाणी अभिवादन करण्यासाठी कोणता शब्द वापरता. तर कोणता वापरतो आपण, एखाद्याचं समजा हे करायचं आपल्याला अभिनंदन करायचं आहे तर त्यावेळेस काय वापरतो, कॉंग्रॅच्युलेशन. पर्याय क्रमांक 1. 15वा, मंडे कम्स. प्रश्न पहा, मंडे कम्स आफ्टर म्हणजे पहा या ठिकाणी काही काही मुलं काय करतात, ट्यूजडे लिहितात. पण तिने काय विचारलंय, सोमवार टिंब या दिवसानंतर येतो. कोणत्या दिवसानंतर, काही जण मुलं काय करतात, मंगळवार, सोमवार या दिवसानंतर कोणता दिवस येतो असं लगेच घाईघाईत वाचतात आणि येत असून चुकीचं करतात. म्हणून त्या ठिकाणी सोमवार टिंब या दिवसानंतर येतो. व्यवस्थित प्रश्न वाचायचं, रविवार नंतर म्हणजे संडे. म्हणजेच पर्याय क्रमांक आपल्याला त्या ठिकाणी 2 आहे. पहा पुढचा प्रश्न आहे, आय लिव्ह इन जंगल्स. 16वा प्रश्न, आय एम क्लेवर, माय नेम्स बिगॅन्स विथ एफ, टेल हू आय एम. म्हणजे मी जंगलात राहतो, मी हुशार आहे आणि माझे नावाची सुरुवात एफने होते. मग हू आय एम, मग हुशार आपण नाही का कोल्ह्याची गोष्ट सांगितली होती तुम्हाला, म्हणजेच काय त्याला म्हणतो आपण, कोण राहतं, एफने सुरू होतो. फॅन काय जंगलात राहतो का, फार्मर जंगलात राहतो का, फॅट ते नाही. म्हणजेच या ठिकाणी कोण आहे, फॉक्स. म्हणून त्या ठिकाणी पर्याय क्रमांक येईल 4. त्यानंतर पहा 17वा प्रश्न, विच पंक्च्युएशन मार्क शुड यूज इन गिवन अ सेंटेन्स. खालील वाक्यात कोणतं विरामचिन्ह वापरावं लागेल. तर पहा या ठिकाणी तुम्हाला एक वाक्य दिलं आहे आणि त्यासाठी तुम्हाला कोणतं चिन्ह वापरायचं आहे, तर एक्सक्लेमेशन मार्क इन. पर्याय क्रमांक त्या ठिकाणी 3 येईल. पहा पुढे पहा 18वा प्रश्न, विच ऑफ द फॉलोइंग सेंटेन्स डज नॉट द कंटेन द अपॉस्ट्रोफिक पंक्च्युएशन मार्क. म्हणजे खालील कोणत्या वाक्यामध्ये अपॉस्ट्रोफिक हे चिन्ह वापरलेलं नाही. तर कोणत्या ह्याच्यात नाही वापरलं. पहा अपॉस्ट्रोफिकचं चिन्ह आपण मी सांगितले तुम्हाला, एक्सप्लेनेशनचं चिन्ह, नंतर फुल स्टॉप कशाला, क्वेश्चन मार्क हे चिन्ह आपण शिकलो. तर वरती जे असतं वरच्या बाजूला त्याला अपॉस्ट्रोफिक म्हणतो. मग कोणत्या ह्याच्यात नाही वापरलं, तर पहा 2 मध्ये वापरलेलं नाही. म्हणजेच पर्याय क्रमांक 2. त्यानंतर पुढे पहा 19 आणि 20 साठी तुम्हाला एक त्या ठिकाणी नकाशा दिलाय आणि प्रश्न विचारले. काय विचारलाय प्रश्न 19वा, विच इज द डायरेक्शन ऑफ ग्रीन पार्क इन द मॅप. म्हणजे दिलेल्या नकाशामध्ये ग्रीन पार्क कोणत्या दिशेला आहे. तर पहा सगळ्यात खाली, मग खाली जी दिशा असते ती कोणती असते रे, दक्षिण. वरती कोणती असते, उत्तर. मग खाली जी दिशा आहे ती कोणती आहे, साऊथ. म्हणजेच या ठिकाणी पर्याय क्रमांक येईल 2. 20वा प्रश्न, विच डायरेक्शन डज द टेम्पल फ्रॉम स्कूल. म्हणजे मंदिर शाळेपासून कोणत्या दिशेला आहे. तर पहा मंदिर जे आहे ते कोणत्या दिशेला आहे, तर पश्चिमेला आहे. आणि टेम्पल म्हणजे मंदिर, मंदिर कोणत्या दिशेला आहे, तर ते आहे पूर्वेला, म्हणजेच ईस्ट. म्हणजे या ठिकाणी पर्याय क्रमांक येईल 1. पुढे पहा 21वा प्रश्न, विच पार्ट ऑफ द बॉडी इज यूजफुल फॉर स्मेल. म्हणजे वास घेण्यासाठी कोणत्या अवयवाचा उपयोग होतो किंवा वापर करतो आपण, तर पर्याय क्रमांक 3 नोज. पुढे पहा 22वा प्रश्न, विच इज द ऑप्शन मॅच विथ गिवन मोटो. म्हणजे दिलेल्या वाक्याशी संबंधित मोटो कोणता आहे. वी हेल्प टू ग्रो प्लॅन्ट. म्हणजे कशा संबंधी आला आहे, झाडासंबंधी. मग इथं कशा संबंधी, इथं पहा पर्याय पहिलाच पर्याय दिला आहे, ग्रीन क्लब प्रोटेक्ट प्लॅन्ट. म्हणजेच या ठिकाणी पर्याय क्रमांक येईल 1. पुढे पहा फिल इन द ब्लँक विथ द करेक्ट आर्टिकल. द अर्थ, मी तुम्हाला शिकवताना सांगितलेले आर्टिकल की एक असल ताजमहल वगैरे. आता सूर्य काय आहे, सॉरी पृथ्वी काय आहे, एक आहे ना, म्हणजे एकच आहे, आश्चर्यकारक आहे की नाही.
तर त्या ठिकाणी काय वापरायचं आहे, द हे आर्टिकल वापरायचं आहे, म्हणजेच पर्याय क्रमांक 3. त्यानंतर 24वा प्रश्न, एक संभाषण दिले तुम्हाला. कंप्लीट द फॉलोइंग डायलॉग. सूरज, इफ यू डोंट माइंड विल यू गिवन मी युअर बुक. म्हणजे या ठिकाणी तुला पुस्तक लागत नसेल तर कृपया मला देशील का? तर अशोक काय म्हणतो, शुअर. काय म्हणतो, शुअर, म्हणजे पर्याय क्रमांक 1. पुढं 25वा शेवटचा प्रश्न आहे इंग्रजीचा. चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह ऑफ द फ्युचर टेन्स. म्हणजे भविष्यकाळी वाक्याचा पर्याय शोधा. आता तुम्हाला मी सांगितलं होतं की ॲम वगैरे असेल, इज असेल तर काय असतं, ते वर्तमानकाळी वाक्य असतं. आणि आय विल गो दिअर म्हणजे विल आहे, म्हणजे त्या ठिकाणी ते भविष्यकाळी वाक्य आहे, पर्याय क्रमांक 1. पुढे पहा, बुद्धिमत्ताचा 26वा प्रश्न. वरील इंग्रजी अक्षर मालिकेत डावीकडून 8वे अक्षर कोणते? आता डावी बाजू म्हणजे ABCDची ती कोणती आहे, डावी बाजू. तुम्हाला त्याच्या क्लुप्त्या सांगितल्यात, त्याच्यामुळे वेळ न घालवता आपण सोपे प्रश्न फास्ट घेऊ. पर्याय क्रमांक त्या ठिकाणी 2 हे उत्तर येईल, एच. पुढे खालील काही शब्द दिले आहेत, त्या सर्व शब्दांपासून मिळून स पूर्वी लगेच र आलाय. पहा, काही स नंतर र दिलाय पण स पूर्वी र आलाय असं मोजायचं, त्याच्याखाली अंडरलाईन करायची. तर किती वेळा येतोय तो शब्द? येतोय 8 वेळा, म्हणजेच त्या ठिकाणी पर्याय क्रमांक 3. आता पुढे 28 आणि 32 साठी गटात न बसणारे शब्द आपल्याला काय करायचे, लिहायचे आहेत. मग त्या ठिकाणी गटात न बसणार गुजरात, अहमदनगर, रत्नागिरी आणि सातारा. तर त्या ठिकाणी गुजरात हे राज्य आहे आणि हे जिल्हे येतं, म्हणून त्या ठिकाणी पर्याय क्रमांक 1. पुढे पहा 29वा प्रश्न. आता सगळे या ठिकाणी सारखे आहेत, परंतु या शेवटच्या प्रश्नामध्ये काय केलेलं आहे, मध्ये पहा गुणाकाराचं चिन्ह म्हणजे असं क्रॉस दाखवलंय, पण शेवटच्या याच्यामध्ये काय केलंय, परत एक अलीकडे लाईन ओढली, म्हणजेच गटात न बसणारी आकृती काय येईल, पर्याय क्रमांक त्या ठिकाणी 4. पुढे 35वा प्रश्न. कळप, मुळी, ढी, करडू. आता या ठिकाणी समूहदर्शक शब्द येतं आणि एकच करडू काय आहे, पिलूदर्शक शब्द, म्हणून पर्याय क्रमांक 4. पुढे पहा 31वा प्रश्न. 32, 38, 50 आणि 14. आता या ठिकाणी पहा 3 आणि 2 5, 5 आणि 0 5च, 1 आणि 4 5, आणि पर्याय क्रमांक 31चं येईल 2, कारण 3 आणि 8 या ठिकाणी त्याचं उत्तर येतंय 11, म्हणून तो गटात न बसणारं 38 आहे. 32वा प्रश्न. पहा आकृतीचं निरीक्षण केलं तर जो अर्ध गोल काढलेला आहे तो प्रत्येक आकृतीत आहे, फक्त 2 नंबरच्या आकृतीमध्ये नाही आहे, म्हणून पर्याय क्रमांक त्या ठिकाणी येईल 2. पुढे पहा एक संख्या मालिका दिली आणि कोणत्या संख्येतील अंकाचा गुणाकार 9 येईल, तर त्या ठिकाणी पहा आपल्याला पर्याय क्रमांक येईल 1, कारण 3 गुणिले 3 3 त्रिक 9 आणि 9 गुणिले 1 9 1 9, म्हणून पर्याय क्रमांक येईल त्या ठिकाणी आपल्याला 1. पुढे पहा आरशातील प्रतिमा दिलंय 34 आणि 35. आरशातील प्रतिमा उजवी बाजू डावीकडं, डावी बाजू उजवीकडं, म्हणून त्या ठिकाणी पर्याय क्रमांक येईल 2 आणि 35व्याचं पर्याय क्रमांक येईल 3, कारण याच्यावर आपण स्वतंत्र व्हिडिओ बनवलेले आहेत. जर कुणाला अडचण असेल तर तुम्ही ते पाहू शकता. पुढे पहा 36वा प्रश्न. मालिनीला 4 मामा आहेत, त्यापैकी एक मामा डॉक्टर आहे, तर डॉक्टर मामांना भाऊ किती? तर काय करायचं, 1 वजा करायचं, ते 4 येतं, म्हणजेच किती? आता समजा तुम्हाला विचारलं तुला भाऊ किती, तू स्वतः धरशील का? नाही, म्हणून त्या ठिकाणी किती येते? 3, म्हणजेच पर्याय क्रमांक 3. आता शेखरजवळ अमरपेक्षा 4 रुपये अधिक आहेत, कुणाकडे जास्त येतं? शेखरजवळ. किती? 4 रुपये जास्त येतं. अमरजवळ समीरपेक्षा 2 रुपये अधिक आहेत, म्हणजे शेखरजवळ जास्त येतात, आणि अजयपेक्षा 6 रुपये, म्हणजे याच्याकडे जरी 8 असले तर याच्याकडे किती येते? 6 रुपये जास्त. मग सर्वात कोणाजवळ जास्त येतं? तर या ठिकाणी पर्याय क्रमांक 3 येईल, शेखरकडं सर्वात जास्त पैसे आहेत. पुढे पहा 38 आणि 42 साठी विचारले. पहिल्याचा दुसऱ्याशी जसा संबंध आहे तसाच तिसऱ्याचा
प्रश्नचिन्हाच्या जागी तसाच संबंध आहे. म्हणजेच या ठिकाणी पर्याय प्रश्न क्रमांक 38, तर याचं पहा काय आहे, 35 8 आणि 92 पहा 5 आणि 3 किती झाले 8, तसंच 9 आणि 2 किती 11, म्हणून पर्याय क्रमांक येईल 4, कारण त्याची बेरीज किती येते 11 येते. 39वा प्रश्न पहा, आपल्या या ठिकाणी पहिल्या क्रमांकाचं रंगवलंय, तिकडे किती 3 क्रमांक, त्याला नंबर देऊन घ्यायचे, 3 क्रमांकाचं रंगवलंय. मग या ठिकाणी इथं 1 नंबर दिला तर 3 क्रमांकाचं कुठे येईल, पर्याय क्रमांक 2 मध्ये येईल पहा. आता 40वा कान डूल, कानात काय घालतो आपण, जे घालतो त्याला डूल म्हणतो. नाकात काय घालतो, नथ, म्हणून पर्याय क्रमांक येईल 4. 41वा या ठिकाणी 63 18 या ठिकाणी येईल 35 आणि प्रश्नचिन्हाच्या जागी येईल या ठिकाणी 15, पर्याय क्रमांक 1. पुढे पहा 42वा, जसा पहिल्याचा दुसऱ्याशी तसा दुसऱ्याचा काय येईल, तिसऱ्याचा काय येईल, चौथ्याशी. पहा पहिल्या 42वा मध्ये किती बाजू आहेत, त्याला 4, दुसऱ्याच्यात किती घेतल्या 3, म्हणजे एक बाजू कमी केली. मग आता तिसऱ्यामध्ये किती बाजू येतात 5 आहेत, मग एक कमी करायची, म्हणजेच काय येईल 4, म्हणजेच पर्याय क्रमांक 1. 4 बाजू असलेलं पर्याय क्रमांक 1 मध्ये आहे. एका सांकेतिक भाषेत a बरोबर 5, b बरोबर 4, c बरोबर 3, तर याच्यामध्ये ह्या किमती टाकायच्यात b, a आणि c च्या, आणि त्या ठिकाणी त्याचे काय करायचं, जी क्रिया सांगितली पदावली ते वापरायचे. मग 4 अधिक 5 गुणिले 3, 5 त्रिक 15, 15 आणि 4 19, म्हणजेच या ठिकाणी पर्याय क्रमांक येईल 4. जर 44वा प्रश्न, जर पूर्व दिशेला पश्चिम म्हटले, पश्चिमेला उत्तर म्हटले, उत्तरला दक्षिण म्हटले, दक्षिणला आग्नेय म्हटले, तर सूर्य मावळण्याची दिशा कोणती, तर सूर्य कोणत्या दिशेला मावळतो, पश्चिमेला. मग पश्चिम दिशेला काय म्हणले, उत्तर दिशा, म्हणजेच या ठिकाणी पर्याय क्रमांक येईल 4. पुढे पहा 45 46, पाण्यातील प्रतिबिंब वरची बाजू खाली, म्हणून पर्याय क्रमांक येईल या ठिकाणी 1 आणि 46चं येईल पर्याय क्रमांक 3. आता हे सोपे प्रश्न आहेत, वेळ न घालवता सोडवायचे व्यवस्थित. 47 48 साठी एक सांकेतिक भाषा दिलेली पहा. आता मंथन हा शब्द कसा लिहाल, आता म साठी काय, थ साठी काय, न साठी काय, इथं सरळ सरळ दिले. जसं मी तुम्हाला सांकेतिक भाषेत सांगितलं होतं, जर सारखे शब्द असले तर कशा पद्धतीने ट्रिक वापरायची, पण इथं सरळ सरळ दिलेत, म्हणून या ठिकाणी 563 म्हणजे पर्याय क्रमांक 2 हा ऑप्शन त्या ठिकाणी येतोय. नंतर 48चं पर्याय क्रमांक 4 हे त्या ठिकाणी उत्तर येते. आता 49, पुढील संख्या मालिकेत प्रश्नचिन्हाच्या जागी क्रमाने येणारी संख्या शोधा. 7 दुणे 14, 7 त्रिक 21, 7 चोक 28, 7 पाचा 35, म्हणजे एक सोडून 7च्या पाड्यातल्या संख्या घेतल्यात, म्हणजेच पर्याय क्रमांक या ठिकाणी 35 येईल. आता 50वा प्रश्न, पहिल्या याच्यात एक लाईन घेतली, दुसऱ्या याच्यात 2, तिसऱ्या याच्यात 3, आता चौथ्या याच्यामध्ये काय येईल 4 लाईन येतील, म्हणजेच पर्याय क्रमांक येईल 4. पुढे पहा आणि 51वा प्रश्न, जरा लक्ष द्या बरं का, हा प्रश्न येतोच आणि सोपा प्रश्न आहे. पहा काय विचारलंय, पहिल्या याच्यामध्ये स्टार स्वास्तिक त्रिकोण दिले, दुसऱ्या याच्यात काय केलंय 2 नंबरचं 1 नंबरला घेतलंय आणि सिक्वेन्स तोच ठेवलाय. तिसऱ्या याच्यात काय केलंय 3 नंबरचं 1 नंबरला घेतले, आणि मग चौथ्या ठिकाणी काय येईल, जे पहिल्या नंबरला आहे तेच येईल ना, म्हणून पर्याय क्रमांक काय येईल 2. 52वा प्रश्न, 52 53 तंतोतंत जुळणारी. पहा आरशातील प्रतिमा, पाण्यातील प्रतिमा आणि तंतोतंत जुळणारी आकृती, हे 6 प्रश्न फिक्स असतात पहा आणि सोपे असतात, त्याच्यामुळे ते चुकायचे नाही. त्यासारखीच कुठे आहे, पर्याय क्रमांक 4 मध्ये आहे पहा. आणि 53वा प्रश्न पर्याय क्रमांक 3 मध्ये आहे. आता 54वा प्रश्न पहा, गणेशचा रांगेतील क्रमांक डावीकडून 24वा, उजवीकडून 5वा आहे,
तर एका रांगेत किती मुले आहेत. मी गोष्ट पण सांगितली होती. 9 मुलं उभा केले आणि विचारलं की तुमच्या समूहामध्ये किती मुलं आहेत. ते म्हणायचं 8च आहेत, कारण ते काय करत होतं, स्वतःला मोजत नव्हतं. तसं या ठिकाणी उलट आहे पहा. 24वा आणि उजवीकडून 5वा, तर ते डबल मोजलं तर काय होतंय, एकाला डबल नाही मोजायचं, कारण तोच येतोय ना मध्यभागी. म्हणजे इकडून 5वा आणि इकडून 24वा, म्हणून ते एक त्यातून मायनस करायचं, ती बेरीज करून 24 आणि 5 किती झाले 29, आणि डबल मोजतो म्हणून -1 करायचा. म्हणजेच किती येईल पर्याय क्रमांक 28. 2 येईल पर्याय क्रमांक. पुढे पहा. 5 जून 2012 रोजी मंगळवारी जागतिक पर्यावरण दिन होता. तर त्याच वर्षी 30 जून रोजी कोणता वार असेल. 1, 8, 15, 22 आणि 29 या ट्रिकचा वापर करायचा. त्या ठिकाणी उत्तर येत आहे शनिवार. आणि वेळ घालवायचा नाही, कारण हे प्रश्न चुकायचे पण नाही, कारण एकदम व्यवस्थित शांत डोक्याने सोडले तर प्रश्न उत्तर आपलं बरोबर येतं. आता 56 आणि 60 साठी काय विचारले. गटाशी जुळणारं पद. टरबूज, कलिंगड. आता पेरूला दुसरं काय आहे, तर पेरूमध्ये बिया अनेक असतात. मग अनेक बिया असणारं कोणतं फळ आहे पर्यायापैकी, तर या ठिकाणी पर्याय क्रमांक येईल 1, कारण सीताफळामध्ये पेरूसारख्याच बिया जास्त असतात. आता 35, 15 आणि 45 या ठिकाणी आपल्याला 5च्या कसोटीच्या संख्या दिलेल्या आहेत. मग इथं 5च्या कसोटी कशाला लागू होती, कोणत्याला, तर 5ची कसोटी काय आहे की ज्या संख्येच्या एकक स्थानी 0 आणि 5 असतात तेव्हा त्याला 5ला निशेष भाग जातो. म्हणून या ठिकाणी आपल्याला 5च्या कसोटीचं जे आहे ते काय आहे, 2 पर्याय आहे. 10. 58वा प्रश्न. मफलर, कानटोपी आणि हातमोजे कधी वापरतो आपण, थंडीत. मग यातलं काय वापरतो आणखीन, तर पर्याय क्रमांक 4 स्वेटर वापरतो आपण. पर्याय क्रमांक 4. पुढे पहा. 15, 35, 50 आणि 65. आता या ठिकाणी काय केले, तेच 5ची कसोटीच लागू केलेली, म्हणून पर्याय क्रमांक त्या ठिकाणी येईल 2, 85. त्यानंतर 60वा प्रश्न पहा. या ठिकाणी खाली इकडच्या बाजूला दिलंय, नंतर पलीकडं, नंतर चारही बाजूला ते त्रिकोण फिरवायचा. तर कोणती बाजू राहिली फक्त, पर्याय क्रमांक 4. 61वा. घरी तुम्ही एकटेच असताना तुमच्या घरी पाहुणे आल्यास तुम्ही काय कराल, तर आपण त्यांचं काय करणार, स्वागत करणार, आदरातिथ्य करणार. कारण सगळे पर्याय वाचायला आता आपलं शेवटच्या टप्प्यात आलेलं आहे, म्हणून पर्याय क्रमांक या ठिकाणी 4 येईल. पहा पुढे पहा. 62वा प्रश्न. प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल. पहा. 5 5 25, 8 45, म्हणजेच पहिलं काय येईल 1, म्हणजे 5 1 5, म्हणून त्या ठिकाणी पर्याय क्रमांक येईल 4. पुढे पहा. 63 आणि 64वा प्रश्न. वेन आकृती दिली आणि त्याच्यावर प्रश्न विचारलेत. अ, ब, क या तीनही आकृती सामायिक असणारा अंक कोणता आहे, तर कोणता आहे रे, 2 हा अंक आहे. पहा काय केलेला आहे, 2, कारण आपल्याला या ठिकाणी लगेच दिसतंय की दोन्ही आयतामध्ये आणि त्रिकोणामध्ये कोणता अंक आहे, तर पर्याय क्रमांक 3. फक्त अ आकृती असणाऱ्या अंकाची बेरीज फक्त ब आकृती असणाऱ्या अंकाच्या बेरीजपेक्षा कितीने जास्त आहे. आता अ आकृतीमध्ये काय काय आहे, तर 7 आहेत, आणि ब आकृतीमध्ये 6 आणि 3 9, मग किती झाले, 9तून 7 गेले, खाली किती राहिले 2, म्हणून या ठिकाणी पर्याय क्रमांक 1. तुमच्या वर्गात वर्ग शिक्षक येण्यास उशीर झाला. आता जसं आपण करतो तसं तुम्हाला ठरवून दिले आहे की नाही, मग तुम्ही काय करतात, जर मी येईपर्यंत ऑफिसमध्ये काही काम असलं गेले तर तुम्ही काय करता, लगेच जोड शब्द समानार्थी शब्द विचारतात. म्हणजेच त्याला काय म्हणतो आपण, उजळणी घेतात ना, जो अभ्यास केलाय तो. म्हणजेच तुम्ही अभ्यासाची काय करू, उजळणी करू. म्हणजेच पर्याय क्रमांक या ठिकाणी 4. पुढे दिलेली संख्या मालिकेत चुकीचे पद ओळखा. आता या ठिकाणी तुम्हाला पहा 25, 49, 62, 81 आणि 16 दिले. तर हे सगळ्या वर्ग संख्या येतात. 5चा वर्ग 25, 7चा 49, 8चा 9चा 81, 4चा 16, 62 ही वर्ग संख्या नाही, म्हणून या ठिकाणी पर्याय क्रमांक 1 हा वेगळी चुकीचं पद येईल.
पहा 67वा प्रश्न काळजीपूर्वक वाचा. काकूने काकाच्या कामाचे कागद कात्रीने करा कापले. या वाक्यात क हे अक्षर किती वेळा आले? आता कलाकांना का पण आहे, उकार पण आहे, पण त्यांनी विचारले क किती वेळा आले. तर फक्त क घ्यायचंय. काही जण सगळं मोजत बसतील आणि मग चुकतं. म्हणून त्या ठिकाणी किती वेळा आले? क हे अक्षर फक्त आले दोनदाच, म्हणजे पर्याय क्रमांक 3. पुढे पहा, एक सांकेतिक भाषा दिली. 1 बरोबर 1, 2 बरोबर 8, 3 बरोबर 27 असे लिहितात. तर त्याच सांकेतिक भाषेत 4 हा अंक कसा लिहाल? आता 2 बरोबर 8 काय घेतलं? तर 2चा घन काय आहे? 8. 3चा घन काय आहे? 27. पहा 3 गुणले 3 गुणले 3, 3 त्रिक 9, 9 त्रिक 27. मग 4चा काय येईल? 64. म्हणून या ठिकाणी पर्याय क्रमांक येईल 3, 64. 69वा, पुढील प्रश्नात प्रश्नचिन्हाच्या जागी येणारा पर्याय निवडा. ए बी सी सी म्हणजे सी डबल घेतलाय. दुसऱ्या याच्यात काय केलंय? पाठीमागून पुढे आले. बी डबल घेतलाय. आणि चौथ्या याच्यामध्ये काय केलंय? तिसऱ्या याच्यात 1 नंबरचा डबल घेतलाय. आता परत तिसऱ्याला काय येईल रे? जे पहिल्यांदा आहे ते अक्षर येईल. कारण बघा ना, पुढचं जे अक्षर दिले प्रश्नचिन्हाच्या जागी 2 नंबरचं दिले. मग 1 नंबरचं अक्षर कुठं आहे? 1 नंबरचा जो सिक्वेन्स ठेवलाय तो पर्याय क्रमांक 1 मध्ये आहे. म्हणून पर्याय 1 बरोबर आहे प्रश्नचिन्हाच्या जागी. आता 70वा प्रश्न, सोबतच्या आकृतीत किती कोण आहेत? आता त्या प्रत्येक घराला, त्या प्रत्येक ठिकाणाला काय करायचे? म्हणजे तुम्हाला मी सांगितले त्रिकोण कसे काढायचे, चौकोन कसे काढायचे, ती ट्रिक वापरायची. पहा 1 2 3 4 5 5 अंक दिले आणि त्यांची बेरीज करायची. 1 आणि 2 किती? 3, 3 आणि 3 6, 6 आणि 4 10, 10 आणि 5 किती? 15. म्हणून त्या ठिकाणी किती कोण येतील? 15. म्हणून पर्याय क्रमांक 3 हे उत्तर त्या ठिकाणी 15 कोण येतील. पुढे पहा, कॅरम खेळताना स्नेहली राणीच्या उजव्या हाताला व प्रियंकाच्या डाव्या हाताला बसली. स्नेहली पल्लवीच्या समोर बसली तर पल्लवीच्या बाजूला उजव्या बाजूला कोण बसेल? आता कॅरमचं चिन्ह काढा पहा. आणि त्या ठिकाणी स्नेहली राणीच्या उजव्या बाजूला बसवा. त्याच्यानंतर तिच्या डाव्या हाताला प्रियंका बसवा. तर बरोबर पल्लवीच्या समोर कोण बसल? तर राणी येईल. पहा तुम्ही ते करून पहा प्रात्यक्षिक, तर अजिबात चुकणार नाही. त्या पद्धतीने आपण कॅरम खेळायला बसतो तसं. पर्याय क्रमांक येईल या ठिकाणी राणी. पुढे पहा, मनीषाच्या आईचे वय मनीषाच्या वयाच्या 2.5 पट आहे. आता वयवारी काढण्याचा एक स्वतंत्र व्हिडिओ बनवलेला आहे. तर या ठिकाणी दोघांच्या वयाची बेरीज 42 वर्ष असल्यास मनीषाचे 2 वर्षापूर्वीचे वय किती? तर या ठिकाणी त्याचं उत्तर येत आहे पहा 10. पर्याय क्रमांक 3. पुढे पहा 73वा प्रश्न, प्रश्नचिन्हाच्या जागी येणारी संख्या ओळखा. आता काय केलंय? 81 कसे आले? सगळ्याची बेरीज केली आणि त्याचा वर्ग केलाय. 9 आली बेरीज 81. या ठिकाणी याची बेरीज 11 आली तर किती आले? 11चा वर्ग 121. आता इथे 169 आहे. आपल्याला माहिती 13चा वर्ग 169 आहे. मग याची बेरीज किती होती? 3 आणि 2 5 आणि 1 6. मग किती? 6 आणि किती 13? तर 7. म्हणून पर्याय क्रमांक त्या ठिकाणी येईल 2. आता पहा या ठिकाणी 74वा प्रश्न, 1 मे 2016 रोजी शाळेला सुट्टी लागली. याच्या आधी पण प्रश्न आलेला आहे मला वाटतं का? चौथीला आलता? चौथीच्या याच्यात आलता का सुट्ट्यांचा? 1 मे 2016 रोजी शाळेला सुट्टी लागली. त्यानंतर 16 जूनला शाळा पुन्हा सुरू झाली. तर शाळेला किती दिवस सुट्ट्या होत्या? तर पहा 1 मेला सुट्टी लागली. मग सुट्टी तो दिवस धरायचा. म्हणजेच मे महिन्यामध्ये किती दिवस असतात? 31. आणि 16 जूनला शाळा सुरू होईल. म्हणजे 16 जूनला शाळा सुरू होईल म्हणजे ते 15 दिवस धरायचे. म्हणजे 31 आणि 15 किती झाले? 46. म्हणून पर्याय क्रमांक येईल त्या ठिकाणी 3. 75वा प्रश्न, प्रज्वल अ या ठिकाणी असणाऱ्या त्यांच्या घरापासून निघून ब या ठिकाणी असणाऱ्या बँकेत गेला तर प्रज्वल किती वेळा उजवीकडे वळाला? सरळ सरळ चालायचे आणि उजव्या हाताला वळालं का काउंट करायचे. तर किती वेळा? 5 वेळा. म्हणजेच पर्याय क्रमांक या ठिकाणी येईल 1. आता पहा अशा पद्धतीने ही प्रश्नपत्रिका सोडवताना आता दिवस थोडे राहिलेत त्याच्यामुळं पाठांतराकडं खूप म्हणजे महत्त्वाचं आहे पहा लक्ष देणं. कारण बऱ्याच मुलांना आता काल नवोदयचा पेपर दिला तर बऱ्याच जणांचं काय झालं? बुद्धिमत्ता छान सोडवला
गणित पण चांगला सोडवला, परंतु त्यांना अडचण आली कुठं? मराठीमध्ये पाठांतराची. आणि मग त्यामुळं 1-2 मार्काहून त्यांचं काय होतं? मेरिटमधून नंबर हुकतो. म्हणून त्यासाठी काय करायचं आहे? आता तुम्हाला सगळं येतं आहे, सगळे घटक तुम्ही छान सोडवतात, आपली 9वी प्रश्नपत्रिका चालली, म्हणजे आपला सराव भरपूर झालेला आहे. तर त्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता इथून पुढं प्रामाणिकपणे प्रत्येकाने रोज पाठांतराला वेळ द्यायचा आहे. कारण मराठी आणि इंग्रजी हे 2 विषय तुम्हाला जे वाचवते ते फक्त तुमच्या पाठांतरावर, कारण आपण शिकवलं आहे, पण त्या ठिकाणी तुमचं पाठांतर खूप गरजेचं आहे. त्यासाठी तुम्हाला जे गाईडमध्ये दिलेलं आहे त्याच्यावर पाठांतर प्रत्येकाने करायचे आणि पेपर वेळ लावून परत परत सोडवा. जे चुकलं आहे त्याच्यावर जास्त भर द्या. सगळ्यांना छान मार्क पडल्याशिवाय राहणार नाही, कारण सर्वांना चांगले मार्क पडणार. अभ्यास केल्यावर मार्क पडतातच, बरोबर आहे की नाही? म्हणून पाठांतर करा.